आज आपण अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील प्रात्यक्षिक क्रमांक 6 पाहणार आहोत. त्याचे नाव ऑप एम्पचा डिफरेन्शिएटर म्हणून कसा वापर होतो हे अभ्यासणे. उद्देश ऑप एम्प डिफरेन्शिएटर मंडळाची बांधणी व तपासणी करणे. साहित्य ड्युएल पॉवर सप्लाय ±15 वोल्ट, सिंगल जनरेटर, DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय 0-30 वोल्ट, डिजिटल मल्टीमीटर, ब्रेडबोर्ड, वायर्स, कटर, CRO इत्यादी. इलेक्ट्रॉनिक्स घटकांची वैशिष्ट्यासह यादी. त्यासाठी एक चार्ट असा आखायचा पूर्ण, आणि त्याच्यात अनुक्रमांक, घटकाचे नाव, किंमत, वैशिष्ट्ये आणि संख्या. तर अनुक्रमांक 1 घटकाचे नाव IC, किंमत 741, त्याची वैशिष्ट्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, सप्लाय व्होल्टेज बरोबर ±15 व्होल्ट, इनपुट इम्पेडन्स बरोबर 2 मेगा ओम, आउटपुट इम्पेडन्स 75 ओम, इनपुट ऑफसेट व्होल्टेज 2 मिलीव्होल्ट, इनपुट बायस करंट 80 NA, इनपुट ऑफसेट करंट 20 NA. त्याच्यासाठी लागणारी संख्या 1. पार्ट 2 घटकाचे नाव रेजिस्टर, किंमत 10 किलो ओम ±5%, वैशिष्ट्ये 1/4 वॅट कार्बन कंपोजिट फिक्स रेजिस्टर, संख्या 1. तिसरा पार्ट कपॅसिटर 100 मायक्रोफॅराड /16 व्होल्ट, वैशिष्ट्ये इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर आणि संख्या 1. त्यासाठी लागणारी माहिती: इनपुट दाबाच्या सिरीजमध्ये कपॅसिटर जोडून ते इनपुट ऑप एम्प इन्व्हर्टिंग टोकाला दिले असता व फीडबॅक रेजिस्टर RF इनपुट व आउटपुटमध्ये जोडला असता ऑप एम्प डिफरेन्शिएटर म्हणून कार्य करतो. आता ऑप एम्प डिफरेन्शिएटर म्हणून कसा कार्य करतो? तर इनपुट दाबाच्या, जे आपण इनपुट दाब देणार आहे सर्किटमध्ये, जे इनपुट दाब देणार आहे सिरीजमध्ये, त्याच्या कपॅसिटर जोडून इनपुट ऑफसेट ऑप एम्पच्या इन्व्हर्टिंग टोकाला दिले असतात. फीडबॅक रेजिस्टर RF इनपुट व आउटपुटमध्ये जोडायचा. फीडबॅक रेजिस्टर कशामध्ये जोडायचा? इनपुट आणि आउटपुटमध्ये जोडला असता ऑप एम्प डिफरेन्शिएटर म्हणून कार्य करतो. त्यावेळेस ऑप एम्प काय करतो? डिफरेन्शिएटर म्हणून कार्य करतो. ऑप एम्प जेव्हा डिफरेन्शिएटर म्हणून कार्य करतो तेव्हा ऑप एम्पच्या आउटपुटला इनपुटचे डिफरेन्शिएशन मिळते. इनपुटचे डिफरेन्शिएशन मिळते. ऑप एम्प डिफरेन्शिएटर मंडळाची आकृती पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इनपुट दाबानुसार कपॅसिटरचे चार्जिंग अथवा डिस्चार्जिंग होत असते व ऑप एम्पच्या आउटपुटला डिफरेन्शिएटर आउटपुट मिळते. म्हणजे इनपुट दाबानुसार आपण इनपुट 0 व्होल्टपासून आपल्याला जसं पाहिजे तसं ॲडजस्टमेंट करून 2, 4 असं व्होल्ट देऊन दाबानुसार कपॅसिटरचं काय होतं आहे? चार्जिंग अँड डिस्चार्जिंग होत असते आणि ऑप एम्प आउटपुटला डिफरेन्शिएटर आउटपुट मिळते. जर इनपुटला चौरस आकृती तरंग दिले तर आउटपुटला आपल्याला अंकुचीदार स्पंदने मिळतात. म्हणजे आपण जर इनपुटला चौकोनी लहरी दिल्या तर आउटपुटला काय मिळतं आहे? अंकुचीदार स्पंदने मिळतात. आकृतीवरून इनपुट प्रवाह हा कपॅसिटरचा प्रभारण प्रवाह असतो. आता इनपुट प्रवाह हा कपॅसिटरचा प्रभारण म्हणजे चार्जिंग प्रवाह असतो. त्यासाठी लागणारे खाली सूत्र आहे. म्हणून IM बरोबर dQ/dt, परंतु Q बरोबर CV, म्हणून IM बरोबर CD कंसामध्ये
व्ही इन भागिले डी टी आणि आय एफ बरोबर 0 मायनस व्ही 0 भागिले आर एफ. बिंदू ए हा आभासी ग्राउंड असल्याने आय एम बरोबर आय इन म्हणजे इनपुट करंट बरोबर आय एफ फीडबॅक करंट. म्हणून सी डी कंसामध्ये व्ही इन इनपुट व्होल्टेज भागिले डी टी बरोबर 0 मायनस व्ही 0 आउटपुट व्होल्टेज भागिले आर एफ फीडबॅक रेजिस्टर. म्हणून मायनस व्ही 0 म्हणजे आउटपुट व्होल्टेज बरोबर आर एफ इंटू सी डी कंसामध्ये व्ही इन इनपुट व्होल्टेज भागिले डी टी. म्हणून व्ही 0 बरोबर मायनस आर एफ इंटू सी डी व्ही इन भागिले डी टी. ऋणचिन्ह दर्शवते की आउटपुट हे इनपुटच्या 180 डिग्री या फेज फरकाने मिळते. आता खाली सर्किट डायग्राम दाखवलेली आहे. या डायग्राममध्ये हा आय सी आहे 741. आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाठामध्ये किंवा वरती जे इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे त्याच्यामध्ये भाग 1 म्हणलेला आहे. त्याच्यात एक आय सी वापरलेला आहे. तो आय सी म्हणजेच हे चिन्ह आहे, सांकेतिक चिन्ह आय सीचं 741. हे या ठिकाणी जोडलेलं आहे सर्किट डायग्राम. तर पिन नंबर 2ला नॉन इन्व्हर्टिंग, पिन नंबर 3ला इन्व्हर्टिंग ग्राउंड केलेलं आहे. पिन नंबर 7ला पॉझिटिव्ह व्ही सी सी 15 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. आणि पिन नंबर 6ला आउटपुट. पिन नंबर 2ला काय जोडलेलं आहे बघा, सिरीजमध्ये आपण आत्ताच शिकलेलं आहे. कॅपॅसिटर कायमध्ये सिरीजमध्ये जोडलेलं आहे. आणि इनपुट आपण सांगितलं होतं आत्ता स्क्वेअर वेव्ह जोडल्यानंतर आउटपुट इथं बघा अणकुचीदार तुम्हाला आउटपुट तरंग मिळतात. आणि फीडबॅक रेजिस्टर आर एफ इथं आर एफ दाखवलेला आहे. फीडबॅक रेजिस्टर आर एफ हा आउटपुटमध्ये जोडलेला आहे. इनपुटपासून आउटपुटला जोडलेला आहे. त्याच्यामध्ये आर एफ. हे काय झाले, ऑप ॲम्प डिफरेन्शिएटर मंडळाची डिफरेन्शिएटर मंडळ आकृती आहे. तर याची पिन संरचना इथं दाखवलेली आहे वरती. म्हणजे आय सी कसा असतो तो आय सीचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे इथं. तर याच्यात आय सीला किती पिन असतात, 8 पिन असतात. तर आता पिन नंबर 1 ऑफसेट नल इथं दाखवलेला आहे, ऑफसेट नल. पिन नंबर 2 काय दाखवलेलं आहे, निगेटिव्ह व्होल्टेज. पिन नंबर 3 पॉझिटिव्ह व्होल्टेज. म्हणजे पिन नंबर 2 पिन नंबर 2 इन्व्हर्टिंग इनपुट. पिन नंबर 3 नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. पिन नंबर 4 निगेटिव्ह सप्लाय. पिन नंबर 5 ऑफसेट नल. पिन नंबर 6 आउटपुट. पिन नंबर 7 पॉझिटिव्ह सप्लाय. पिन नंबर 8 नो कनेक्शन. अशा पद्धतीनं सर्किटमध्ये पण जोडणी केलेली असते. ही आहे पिन संरचना डायग्राम. आणि राहिलेला भाग आपण आता पुढील पार्ट सेकंडमध्ये पाहू.